तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज सगळ्या आनंदाचा क्षण आहे म्हणजे होळी हा सण आहे. मित्रांनो होळीची पूर्वतयारीसाठी आम्ही इथं आताच मी दादा घेतो. तर बघा कवळ्या ठेवल्या तिथं मित्रांनो अशा प्रकारच्या कवळ्या आम्ही होळीसाठी आणल्या. तर होळी पेटवण्यासाठी पूर्वतयारीसाठी आम्ही कवळ्या घेऊन आलो. तिकडून राहणार हा देवगाव रोड आहे, शेरंखेल अशा प्रकारे. आणि इथंच आमचं घर आहे मित्रांनो. बघा कधी पण आले तर जवळचे सर्वांनी या आणि चहा वगैरे घेऊन जायचा. तर मित्रांनो, आज सर्वात आनंदाचा क्षण आदिवासी संस्कृतीतील होळी हा सण आहे. तर होळीच्या सणासाठी जे होळी पेटवण्यासाठी जी जागा असते ती सारून घेतली जाते. त्यानंतर त्या जागेवर एक उंबराचा खांब असा इथं उंबराचा खांब रोईल आणि खांब रोवल्यानंतर चौकून ह्या कवळ्या लावायच्या. नंतर मग ओवाळायचा आणि तिला नैवेद्य दाखवायचा होळीला, पुरणपोळीचा. त्यानंतर होळी इथं पेटवली जाईल. तर मित्रांनो, आत्ताच 6 वाजलेत. थोड्या वेळाने आम्ही इथे होळी पेटवणार आहे. तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. जुन्या काळात होळी सणाला इतकं महत्त्व होतं की सगळेच जण एवढे आनंदी राहायचे, सगळेजण गावाला यायचे. परंतु आता काही तो आनंद राहिला नाही, माणसात येत नाही. त्याच्यामुळे आता आम्ही पण वस्तीवर राहायला आलो. आता आम्ही पण घरी जाणार नाही का. तर आमची स्वतंत्र होळी येथे आम्ही करणार आहोत. आता जो उंबराचा खांब आहे त्या उंबराच्या खांबाचं पूजन करतो, नंतरच तो खांब रोवला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा होळीचा सण खूप आनंदाचा असतो. या सणाला नवीन कपडे म्हणजे काय असतात, नवीन कपडे घेतात लहान मुलांना. पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो प्रत्येक घरी. तर अशा प्रकारचा हा होळीचा सण आज संपन्न होत आहे. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आता ऋषाली चाले होळीचा खांब पुजायला. ऋषाली बोल काहीतरी. तर होळीचा आज आहे होळीचा सण. तर बघा उंबराचा खांब घेऊन आलाय नाना. तर आता तो खांब पूजतो आम्ही आणि मग संध्याकाळी होळी पेटवायला लागेल. सात आठ पैसे नाही टाकेल खाते. तिथे टाकायला लागेल, तिथे टाकायला लागेल. अन्न मॅग काय देऊ की काय देऊ बाजूला. चला तिकडे चला. आता चल, संध्याकाळी यायचं आता. मित्रांनो, बघा अशा प्रकारे खांबाच्या चौबाजूनी या दिसतात त्या कवळ्या आणल्यात मगाशी. त्या कवळ्या अशा प्रकारे उभ्या करायच्या. त्यानंतर चारी बाजूनी उभ्या करून नंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तिच्याभोवती फेऱ्या मारून त्यानंतर ही अशा प्रकारची होळी पेटली जाईल. काल छोटी होळी होती, पण आम्ही काही छोटी होळी नाही केली. त्याच्यामुळे आज मोठ्या होळीचा
येथे आम्ही सण साजरा करणार आहे। तर बघा अशा प्रकारे तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले ते 7:30 वाजले 8 वाजायचे। तर आता आम्ही पोळी म्हणजे पोळी पेटवण्यासाठी पूजनासाठी पेटवण्यासाठी आम्ही आता चाललो। आई आहे थाटपेटी घेतले। आज जायचं का आता? हा चला मित्रांनो चला होळी पेटवाय। हा वर्षाची होळी 12 महिन्यांना होळी शिवाय जेवती नाही। आणि होळीला जेवण निवद पाणी तर मग आपण खायचा मग। तर मित्रांनो ही होळी हा सण म्हणजे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेत येतो। तर या पौर्णिमेच्या दिवशी होळीचं दहन केलं जाते। सर्व काही सुख दुःख असतात ते दुःख होळीमध्ये दहन केले जातात। सुरुवात नमस्कार मित्रांनो, बघा ही अशा प्रकारची होळी गावाकडची होळी अशा प्रकारे आता होळीचं पूजन आम्ही इथे करणार आहोत। काय करते? तर मित्रांनो अशा प्रकारे होळीचं पूजन काय दादा हट्ट बाबा नमस्कार मित्रांनो, बघा आमच्या घरातील सर्व फॅमिली मेंबर्स परिवार व धान्य परिवार यांच्या वतीने ही होळी आंबेवणा परिसरात आम्ही त्या वस्तीवर राहतो। त्याच्यामुळे या वस्तीवर आम्ही होळीचं नियोजन केलं। दादा काही रे बघा दादा जुन्या काळात वाटी काय करायची?
चेटवली का मग चेटली का मग काढ घे इकडं आणि या माचीस घे तुला चेट अरे अजून लेट आहे त्याला पेटी सोड बरं पेटी सोड शेडी सोड सोडू निमी निमी कर कुठे लाव रे ठीक आहे मला चल एवढी हवा चाले आपलं सत्व ते बघ पण ते आजवाती झाली नमस्कार मित्रांनो. टाक तिला काल मध्ये टाक ना तिला मध्ये टाक तिला मध्ये गावात आणायला याला घे ना येऊ का यार निवड आती निवड नाही नाही बघा मित्रांनो. मला आहे ते करतो ना काकबर परत गुरा वासरा आई सुख समाधान दी लहान मोठी सगळी गुरांचं धनी तर मित्रांनो माझे वडील आता तुम्हाला काही दोन शब्द सांगतील तर सांगतात काय. होळी निमित्त आज सर्वांचा शुभेच्छा हा बरोबर ना. हा आणि मग त्यासाठी आम्ही आज वस्तीवर आलोय. मी आणि माझा बंधू आमचा चुलता चंद्रराम धांडे हे आम्ही सर्वजण मिळून एकत्र होळी केली आहे. त्या होळी निमित्त सर्वांना आनंद हो. आता ते आम्हाला होळीचा नियम माहित नाही पण पूर्वी वडील करायचं म्हणून आम्ही करतो. पारंपरिक सण आहे. कायमचा सण आहे त्यामुळे करतोय आणि त्यासाठी सर्वांना शुभेच्छा आनंदी आनंद पुरणपोळीचा जेवण सुखरूप खा. तर आज होळी या सणाच्या सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो आताच आम्ही या ठिकाणी होळीचा सण साजरा केला. तर आम्ही सर्व वस्तीवर राहते. तर माझा विदे परिवार व धांडे परिवार यांच्या वतीनं आम्ही इथे होळीचा सण साजरा केला. तर सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी काय म्हणतात होळीचा नैवेद्य होळीच्या दिवशी पुरणपोळी करून सर्वांनी गोडतोंड करून दाखवला. होळीला निवेद दाखवला. आता आम्ही पण जेवणासाठी घराकडे जातोय. तर धन्यवाद आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला हा कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.